रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मुंब्रा अपघातात गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आंदोलन। पुण्यात महार वतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप, महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवारच्या प्रश्नावर अजितदादांचे नो कमेंट्स, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दादांचं सूचक मौन। पार्थ अजित पवार मवियाच्या निशाण्यावर, गैरप्रकाराला आमचं समर्थन नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। पार्थ सोबत फोनवर बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण, सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण, तर राज्यात सध्या चाललंय काय म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला सवाल। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही, पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट। पुण्यात ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधात आंदोलन, हातात श्रीखंडच्या वाट्या घेत घोषणाबाजीही केली। संजय राऊतांचं नवं ट्विट, रुग्णालयात लिखाण करतानाचा फोटो पोस्ट, हाताला सलाईनची पट्टी असतानाही लिखाण सुरू। एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार फडणवीस एक साथ, शरद पवार फडणवीस जोडीचे बळ, अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी, अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी संधी। आत्ताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतंय, लातूर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। राज ठाकरेंकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी, काम करायचं नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, राज ठाकरे संतापले। भाजपा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष, दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस भाजपा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक युतीवरून वडेट्टीवारांची टीका। मुंबईमध्ये मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क, मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न। रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडले वस्त्रांतर गृह। शिरूरनंतर अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे हल्ले, बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। संभाजीनगर नावावर लघुशंका, घटनेला नववळण, संभाजीनगर नामकरणाला विरोध करणाऱ्याची आत्महत्या, संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र व्यक्त झाला संताप। पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, येवल्यामध्ये शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड। ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मारहाणीनंतर प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त। बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेण आणि चप्पल फेकली, विजयकुमार सिन्हा यांच्या गाडीवर दगडफेक, गावात प्रवेश करण्यापासून रोखलं। सुरेश रैना, शिखर धवनची 11 कोटी 14 लाखांची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीची कारवाई, युवराज सिंग आणि सोनू सूद यांचीही चौकशी। विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला जाण्याचा चर्चा, सध्याचा मालक डियाजिओ संघ विकण्याच्या तयारीत। वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, प्रत्येक खेळाडूला मिळणार कार, टाटा मोटर्सची घोषणा। महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नानं पंतप्रधानांनाही चकित, मोदीजी तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता, महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नावर मोदी हसले। तळ कोकणात जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात, कोकणात आजही जपली जातीय जुनी परंपरा। महाद्वार काल्यानं कार्तिकी यात्रेची सांगता, विठ्ठल सभा मंडप येथे महाद्वार काला संपन्न, 11 वर्षीय बालकाच्या हातात पादुका देत काला उत्सव साजरा।